हॅलो स्टुडंट्स, आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा लेसन चालू केलेला आहे. त्यामध्ये साइन रूल बघितला आहे. साइन रूलवरचं एक्झाम्पल बघितलेले. तर त्यातील अजून एक एक्झाम्पल बघा. काय दिलं इथं, इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट ए इंटू साइन बी मायनस साइन सी प्लस बी इंटू साइन सी मायनस साइन ए प्लस सी इंटू साइन ए मायनस साइन बी इज इक्वल टू 0. तर बघा इथे ट्रायंगल सांगितलं आहे ए बी सी आणि याच्यामध्ये ही व्हॅल्यू 0 येते हे दाखवायचं आहे. तर बघा सोल्युशनमध्ये एल एच एस जे व्हॅल्यू दिली ती घ्यायची एल एच एस आणि इथे काय करायचं आहे. तर एल एच एस काय दिलं आहे, ए इंटू साइन बी मायनस साइन सी प्लस बी इंटू साइन सी मायनस साइन ए प्लस सी इंटू साइन ए मायनस साइन बी. एल एच एस दिले ती घ्या. आता इथे सिम्पल आहे बघा, इथे ए इंटू ब्रॅकेट आहे तर एने आत मल्टिप्लाय करायचं. काय होईल, ए इंटू साइन बी मायनस ए इंटू साइन सी प्लस बी इंटू साइन सी मायनस बी इंटू साइन ए प्लस सी इंटू साइन ए मायनस सी इंटू साइन बी. तर आता इथे बघा ए साइन बी मग याच्यानंतरची व्हॅल्यू कोणती यायला पाहिजे, तर बी साइन ए म्हणजे बी स्मॉल यायला पाहिजे आणि इथं अँगल ए यायला पाहिजे. म्हणजे ए साइन बी नंतरची व्हॅल्यू आहे का बघा, तर इथे आहे मायनस बी साइन ए, ती व्हॅल्यू घेतली. नंतर प्लस बी साइन सी ही व्हॅल्यू आहे ती घेतली आणि याच्यानंतरची व्हॅल्यू कोणती यायला पाहिजे, तर सी साइन बी. मग इथे सी साइन बी इथे आहे बघा, तर मायनस सी साइन बी ही व्हॅल्यू घेतली. नंतर प्लस कोणती व्हॅल्यू आहे, सी साइन ए. सी साइन ए याच्यानंतर कोणती व्हॅल्यू यायला पाहिजे, ए साइन सी मायनस ए साइन सी. तर बघा व्हॅल्यू कोणत्या घेतल्यात बघा, ए साइन बी याच्यानंतर मायनस बी साइन ए यायला पाहिजे. मग मायनस बी साइन ए आहे ती व्हॅल्यू इथे घेतली. नंतर ही प्लसची व्हॅल्यू प्लस बी साइन सी, बी साइन सी व्हॅल्यू घेतली. त्यानंतर मायनस सी साइन बी, मायनस सी साइन बी ही व्हॅल्यू घेतली. नंतर प्लस सी साइन ए ही व्हॅल्यू घेतली. त्यानंतर मायनस ए साइन सी ही व्हॅल्यू घेतली, मायनस ए साइन सी. आणि याचे रिझल्ट काय असतात, तर ए साइन बी आहे तसंच मायनस बी साइन ए असेल म्हणजे अशा व्हॅल्यू असेल तर त्याची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे बघा अल्टरनेट ए आहे इथं बी आहे, इथं काय पाहिजे तर बी आणि इथं ए असेल तर व्हॅल्यू काय असते 0. तसंच बी साइन सी मायनस सी साइन बी असेल, सी साइन बी तर व्हॅल्यू काय असते 0. तसंच प्लस सी साइन ए मायनस ए साइन सी असेल तर व्हॅल्यू काय असते 0. 0 प्लस 0 प्लस 0 0च येणार आणि हेच प्रूव्ह करायचं होतं आर एच एस. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट रूल आहे कोसाइन रूल. कोसाइन रूल पण एक्झामला विचारतात, स्टेट अँड प्रूव्ह कोसाइन रूल. तर बघा स्टेटमेंट लक्षात ठेवायचं काय आहे, तर इन ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल दिला आहे ए बी सी, त्यामध्ये प्रूव्ह काय करायचं आहे, फर्स्ट ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए. सेकंड काय आहे, तर बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाइस सी ए कॉस बी. आणि थर्ड आहे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी. हे रूल एक्झाम्पल सॉल्व करताना लागतात. तर बघा लक्षात ठेवा ए स्क्वेअर आहे, ए नंतरच्या कोणत्या टर्म असतात, बी आणि सी. त्यामुळे ए नंतर काय असणार आहे बघा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस इथं जे असेल ट्वाइस बी सी येणार आहे, बी स्क्वेअर सी स्क्वेअर आहे त्यामुळे काय येणार आहे इथे मायनस ट्वाइस बी सी कॉस अँगल कोणता येणार, तर फर्स्ट जो असेल तो इथे ए स्क्वेअर आहे त्यामुळे काय येणार आहे कॉस ए. तसंच बी स्क्वेअर आहे, बी स्क्वेअरचं काय येईल, बी नंतरच्या टर्म कोणते असतात सी आणि नंतर ए. मग बी स्क्वेअरचं काय येईल सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाइस सी ए कॉस बी. आणि थर्ड सी स्क्वेअर काय येईल, सी नंतरच्या टर्म ए आणि बी म्हणजे सी स्क्वेअर काय येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी, मायनस ट्वाइस ए बी कॉस सी. ठीक आहे. बघा आता इथे प्रूफ बघायचं आहे, तर हे रूल 3 लक्षात ठेवायचे. हे प्रूव्ह करण्यासाठी इथे डायग्राम काढायचे, ट्रायंगल एक फाइंड आउट करायचा ए बी सी. एचे कोऑर्डिनेट आहे 0 0 म्हणजे ए हा ओरिजिन नाही, ओरिजिन हा पॉईंट आहे,
ओरिजिन इथं ओ घेतो तिथं आपण हा ए घेतला आहे. ए म्हणजेच ओरिजिन आहे 0 0. बीचे कोऑर्डिनेट आहेत सी 0 आणि सीचे आहेत बी कॉस ए बी साइन ए. आणि लेंथ ए सी ही बी आहे, बी सी लेंथ ए आहे आणि ए बी ही लेंथ सी आहे. ठीक आहे. तर बघा प्रूव्ह करण्यासाठी काय सांगितलं, टेक ए ॲज द ओरिजिन. म्हणजे हा जो ए आहे तो आपण ओरिजिन घेतला आहे. एक्स ॲक्सिस अलॉंग ए बी, ह्या एक्स ॲक्सिसवरतीच हा ए बी आहे. अँड द लाईन परपेंडिक्युलर टू ए बी, ह्या ए बीला ही परपेंडिक्युलर लाईन फाइंड आउट केली ॲज द वाय ॲक्सिस. म्हणजे वाय ॲक्सिस आपण हा कन्सिडर केला आहे. परपेंडिक्युलर फाइंड आउट केलं ए बीला ॲज द वाय ॲक्सिस. ए हा ओरिजिन आहे. ठीक आहे. मग इथे बघा द कोऑर्डिनेट्स ऑफ एचे कोऑर्डिनेट काय आहे 0 0. नंतर बीचे कोऑर्डिनेट सी 0 अँड सीचे कोऑर्डिनेट काय आहेत बी कॉस ए बी साइन ए रिस्पेक्टिवली. जे कोऑर्डिनेट दिले ते कोऑर्डिनेट घेतले आपण ए बी अँड सीचे. ठीक आहे. आता प्रूव्ह करायचं आहे फर्स्ट प्रूव्ह करायचं आहे ते घेऊयात. आपल्याला हे 3 कंडिशन प्रूव्ह करायचे आहेत. त्यामधील ही फर्स्ट कंडिशन प्रूव्ह करूया आपण. टू प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए. आता इथे एल एच एस घ्या. एल एच एस काय आहे तर ए स्क्वेअर. आता ए कशाचं डिस्टन्स आहे तर बी सीचं. मग ए स्क्वेअरसाठी काय घेऊ आपण बी सी स्क्वेअर. मग ए स्क्वेअरसाठी बी सी स्क्वेअर काय घेतलं तर बी सीचंच डिस्टन्स ए आहे, त्यामुळे एसाठी आपण बी सी स्क्वेअर घेणार आहे. मग आता बी सीमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा. डिस्टन्स फॉर्म्युला कसा यूज करणार, सी मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस बी साइन ए ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला आहे बी सीमध्ये, सी मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस बी साइन ए ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा. काय होईल ए स्क्वेअर म्हणजे सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए. आणि 0 मायनस बी साइन ए मायनस बी साइन येणार आहे आणि मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणजे इथं स्क्वेअर काय येईल बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. बघा इथे ए मायनस बी फॉर्म्युला आहे तो आपण यूज केला आहे. कोणता फॉर्म्युला येते ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला काय आपला ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथे यूज केला. म्हणजे इथं काय येणार आहे सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए. आणि इथे 0 मायनस बी साइन ए मायनस बी साइन येणार आहे आणि मायनसचा स्क्वेअर प्लसच असतो म्हणजे प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. ठीक आहे. आता इथे काय होईल बघा सी स्क्वेअर आहे असंच मायनस ट्वाइस बी सी कॉस ए आहे असंच. आता ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय निघू शकेल, ह्या दोन्हीमध्ये बी स्क्वेअर कॉमन आहे. बी स्क्वेअर कॉमन घेतलं ब्रॅकेटमध्ये काय येईल कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर एची व्हॅल्यू 1 असते. त्यामुळे काय शिल्लक राहील इथे सी स्क्वेअर आहे असंच मायनस ट्वाइस बी सी कॉस ए प्लस बी स्क्वेअर इंटू 1 बी स्क्वेअरच येणार आहे. ठीक आहे. मग सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए आणि बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे टर्म रिअरेंज करू शकतो. आधी बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं इज इक्वल टू आर एच एस. म्हणजे देअरफॉर ए स्क्वेअर एल एच एस ए स्क्वेअर इज इक्वल टू काय प्रूव्ह केला आपण बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए. ठीक आहे. एक कंडिशन प्रूव्ह केली त्याच्यावरून सिमिलरली सेकंड अँड थर्ड कंडिशन लिहायची बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाइस सी ए कॉस बी आणि सी स्क्वेअर काय येणार सी नंतरच्या टर्म ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी. बघा हे रूल तिन्ही लक्षात ठेवायचे. कसे लक्षात ठेवायचे सांगितले ए स्क्वेअर आहे ए स्क्वेअर नंतरच्या टर्म बी आणि सी असतात त्यामुळे ए स्क्वेअर नंतर काय येणार आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए. नंतर बी स्क्वेअर आहे बी स्क्वेअर नंतरची टर्म सी आणि नंतर ए. बी स्क्वेअर नंतर काय येणार आहे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाइस सी ए कॉस बी आणि सी स्क्वेअर नंतर काय येणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी.
हा झाला आपला कोसाइन रूल. बघा सिंपल आहे. डायग्राम लक्षात ठेवायची. LHS घ्यायची a² म्हणजेच BC² आणि इथे मग आपला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा C - B cos A प्लस 0 - B sin A ब्रॅकेट स्क्वेअर आणि सॉल्व करायचे आणि इथे हा झाला कोसाइन रूल. ठीक आहे. तर आता बघा नेक्स्ट रिमार्क आहे. फर्स्ट रिमार्क आहे a² म्हणजे आता जे फॉर्म्युले दिले तेच. a² काय आहे तर B² + C² - ट्वाइस BC cos A. तर ह्या फॉर्म्युल्यावरून cos A ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. cos A ची व्हॅल्यू कशी येईल बघा. काय येईल हा cos ट्वाइस BC cos A इकडे आल्यानंतर मायनसचं प्लस होणार आहे आणि हा a² इकडे आला तर काय होईल मायनस होईल. म्हणजे काय होईल B² + C² - A² अपॉन ट्वाइस BC. म्हणजे cos A ची व्हॅल्यू काय येणार आहे cos A ची व्हॅल्यू B² + C² - A² आणि हा ट्वाइस BC मल्टिप्लाय आहे cos A ला तो काय होणार आहे डिवाइड होणार आहे. तसंच B² = C² + A² - ट्वाइस CA cos B याची व्हॅल्यू काय येणार आहे तर cos B ची व्हॅल्यू काय येणार C² + A² - B² अपॉन ट्वाइस CA. आणि तसंच C² साठी काय येईल A² + B² - ट्वाइस AB cos C. म्हणजे cos C काय येईल A² + B² - C² अपॉन ट्वाइस AB. ह्या cos A cos B आणि cos C च्या व्हॅल्यू ह्या लक्षात ठेवायच्या. सिंपल आहेत, लक्षात ठेवण्यासारखे आहेत. बघा हे रूल जर लक्षात असतील तर व्हॅल्यू फाइंड करता येतात. बघा आता इथे ट्वाइस BC cos A ची व्हॅल्यू काय येणार हा मायनस इकडे आला तर प्लस येणार आहे आणि ट्वाइस BC cos A ची व्हॅल्यू काय येईल B² + C² - A². तशीच ट्वाइस CA cos B ची व्हॅल्यू काय येईल C² + A² - B². तसेच ट्वाइस AB cos C ची व्हॅल्यू काय येणार A² + B² - C². ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. cos A कोसाइन रूल मधले हे तिन्ही रूल माहीत पाहिजेत. ह्या व्हॅल्यू जर माहीत असतील फर्स्ट सेकंड थर्ड तर याच्यावरून cos A cos B cos C च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात. तर बघा आता इथे एक एक्झाम्पल आहे कोसाइन रूलचं. काय सांगितले बघा. इन ट्रायंगल ABC इफ A = 60 degree B = 3 and C = 8 then find A. ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. also find the circumradius of the triangle. सर्कमरेडियस पण फाइंड करायचे म्हणजे रेडियस R फाइंड आउट करायचे. बघा ट्रायंगल दिला आहे त्यामध्ये A ची व्हॅल्यू दिली आहे 60 degree, B ची व्हॅल्यू दिली आहे 3 आणि C ची व्हॅल्यू दिली आहे 8. देन फाइंड A. also find the circumradius of the triangle. ठीक आहे. आता इथे गिवन काय काय दिलं आहे ते लिहायचं. A अँगल दिला आहे 60 degree, B दिला आहे 3 आणि C दिला आहे 8. तर याच्यावरून कोसाइन रूल A अँगल दिला आहे मग ह्या तिन्हीपैकी कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे लक्षात यायला पाहिजे. अँगल A दिला आहे म्हणजे इथे cos A ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल म्हणजे हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचे. बघा फॉर्म्युला कोसाइन रूल यूज केला तर फॉर्म्युला कोणता येईल A² = B² + C² - ट्वाइस BC cos A. A² फाइंड करायचे. A² आहे असंच येईल. B ची व्हॅल्यू 3 आहे 3² + C ची व्हॅल्यू 8 आहे 8² -2 × B 3 × C 8 × cos A. A किती आहे तर 60 degree म्हणजे cos 60 degree. मग 3चा स्क्वेअर 9 8चा स्क्वेअर 64 मायनस इथे किती येईल बघा 3 × 8 24 24 × 2 48 आणि cos 60 ची व्हॅल्यू किती आहे तर 1/2. तर बघा इथे व्हॅल्यू आपण पुट केलं cos 60 ची व्हॅल्यू 1/2 आहे. मग 48 / 2 किती येईल तर 24 आणि 9 + 64 9 + 64 73 आणि 73 - 24 49. मग A² = 49 आहे तर A ची व्हॅल्यू किती येईल 7. आणि नाव बाय साइन रूल A माहीत झालं आपल्याला 7. आपल्याला काय फाइंड करायचं आहे परत सर्कमरेडियस ऑफ द ट्रायंगल
म्हणजे आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आरची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला रेशो माहीत आहे. आपण साइन रूल A/sin A इज इक्वल टू 2R. ठीक आहे, ही व्हॅल्यू माहीत आहे. मग एची व्हॅल्यू किती आले 7. साइन ए किती दिला आहे तर 60 डिग्री, म्हणजे साइन 60 डिग्री इज इक्वल टू 2R. ठीक आहे, मग 2R इज इक्वल टू काय येईल 7/sin 60. साइन 60ची व्हॅल्यू किती असते तर √3/2. ठीक आहे, मग बघा हा 2 इकडे आला तर काय होईल डिवाइड होईल. इथे मल्टिप्लाय आहे, इकडे आला तर डिवाइड होईल. म्हणजे R इज इक्वल टू 7/√3/2 आहे असंच इंटू काय होईल 2. म्हणजे इंटू काय होणार आहे 1/2. हा 2 कॅन्सल होईल आणि आरची व्हॅल्यू येणार आहे 7/√3. ठीक आहे, म्हणजे आर आला आहे आपला सर्कम रेडियस 7/√3 आणि एची व्हॅल्यू आले 7. ठीक आहे, नंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट A इंटू B cos C मायनस C cos B इज इक्वल टू B² मायनस C² हे दाखवायचं आहे. मी इथं ट्रायंगल दिला आहे ABC. मग आपल्याला रूल माहीत आहेत कोसाइन रूल किंवा साइन रूल. LHS काय दिले AB cos C मायनस C cos B. मी इथे A ने आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल AB cos C मायनस AC cos B. ठीक आहे, मग आता इथे बघा काय करायचं आहे. आपल्याकडे फॉर्म्युले ट्वाइस AB cos C किंवा ट्वाइस AC cos B साठी फॉर्म्युले. कारण की ट्वाइस AB cos C किंवा ट्वाइस AB cos C माहीत असेल, ट्वाइस असेल तर फॉर्म्युला आपण काढू शकतो. इथे ट्वाइस दिलेलं नाही आहे, मग आपण 2ची ॲडजस्टमेंट केली. 2ने डिवाइड केलं आणि 2ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 1/2 इंटू 2 हे आहे असंच AB cos C मायनस AC cos B. 1/2 आहे असंच ठेवलं. 2ने आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल ट्वाइस AB cos C मायनस ट्वाइस AC cos B. मग आता ट्वाइस AB cos C ची व्हॅल्यू काय येईल A² प्लस B² मायनस C². A² प्लस B² मायनस C². हे मायनस साईन आहे असंच. आणि ट्वाइस AC cos B ची व्हॅल्यू काय येणार आहे C² प्लस A² मायनस B². C² प्लस A² मायनस B². मग आता इथे बघा हे आहे असंच A² प्लस B² मायनस C². मायनस साईन आज शिफ्ट केलं तर काय होईल मायनस C² मायनस A² प्लस B². मग आता बघा इथे काय काय कॅन्सल होईल A² मायनस A² कॅन्सल होईल. ठीक आहे, हा A² आणि हा मायनस A² कॅन्सल होईल. काय शिल्लक राहील B² प्लस B² प्लस B² ट्वाइस B² आणि मायनस C² मायनस ट्वाइस C². ठीक आहे, म्हणजे काय राहील बघा इज इक्वल टू 1/2 2 बाहेर घ्यायचा ब्रॅकेटमध्ये काय राहील B² मायनस C². मग 2ला 2 कॅन्सल होईल, फक्त काय शिल्लक राहील B² मायनस C². आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे इज इक्वल टू RHS. ठीक आहे, बघा एक्झाम्पल सोपे आहेत, फक्त हे रूल लक्षात ठेवा कोसाइन रूल A² B² आणि C². ह्या एच्या फॉर्म्युल्यावरून cos A cos B cos C ची व्हॅल्यू फाइंड करता येते. तसंच ट्वाइस BC cos A ट्वाइस CA cos B आणि ट्वाइस AB cos C च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात. तर बघा कोसाइन रूल आणि त्याच्यावरचे हे एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट आपण प्रोजेक्शन रूल बघूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.